10वीचा रिझल्ट लागला आणि आता डोक्यात एकच प्रश्न आहे की डिप्लोमा की सायन्स. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. काका म्हणत आहेत की डिप्लोमा कर, आई म्हणते की नाही सायन्स घे, मित्र म्हणतोय की अरे JEE देऊयात आणि तू पूर्णपणे कन्फ्यूज झालाय. पण थांब, आज मी तुला सांगणार आहे जे कोणीच सांगत नाही, म्हणजे डिप्लोमाचं खरं सत्य, बॅकलॉगचं भूत आणि IIT ते NIT पर्यंतचा पूर्ण रोडमॅप. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण तुझ्या करिअरचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घ्यायला मी एक छोटीशी मदत तुला करत आहे. मित्रांनो, 10वी नंतर तुमच्या समोर दोन इम्पॉर्टंट मार्ग ओपन होतात. पहिला रस्ता म्हणजे 11वी-12वी सायन्स घ्यायचं, त्यानंतर MST CET किंवा JEE सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवायचं. एक दुसरा ऑप्शन म्हणजे डिप्लोमा. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला तुमचं ऍडमिशन होऊन जातं. आता तुम्ही विचार करत असाल की डिप्लोमा म्हणजे नक्की काय? डिप्लोमा म्हणजे पूर्णपणे प्रॅक्टिकल नॉलेजचा खजिना असतो. जिथे 11वी-12वी सायन्समध्ये तुम्ही पूर्णपणे थेरी शिकत असता, तर डिप्लोमामध्ये तुम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिकल नॉलेज शिकायला भेटतं. मशीन चालवणं, सर्किट बनवणं, कोडिंग करणं. डिप्लोमाची खरी खासियत काय माहितीये? एक 3 वर्षांचा कोर्स असतो, 6 सेमिस्टर असतात, 80% प्रॅक्टिकल बेस तर 20% थेरी बेस. एक इंडस्ट्री रेडी स्किल तुम्हाला मिळत असतं. 10वी नंतर तुमचा डायरेक्ट प्रवेश होतो इंजिनिअरिंग या फील्डमध्ये. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कोणती ब्रांच निवडायची? आता बघूयात डिप्लोमाच्या काही मेजर फील्ड बद्दल. फर्स्ट, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ही एक कोर इंजिनिअरिंग फील्ड आहे. यामध्ये मशीन्स, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या फील्डचा तुम्हाला अभ्यास करायला भेटेल. जर तुम्हाला गाड्या, बाईक्स, मशीन आवडत असतील तर ही फील्ड खास तुमच्यासाठी असणार आहे. जॉब सेक्टरमध्ये तुम्ही टाटा मोटर्स, महिंद्रा, L&T या सगळीकडे ऑप्शन खुले असतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉवर प्लांट्स, इलेक्ट्रिकल सर्किट्स, वायरिंग, MSEB, NTPC यामध्ये तुम्हाला जॉब हवे असतील तर ही फील्ड तुम्ही नक्की चूज करू शकता. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, वन ऑफ द मोस्ट ट्रेंडिंग फील्ड. कोडिंग, सॉफ्टवेअर, वेब डेव्हलपमेंट. जर तुम्हाला IT सेक्टरमध्ये यायचं असेल तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही तुमच्यासाठी बेस्ट चॉईस असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मोबाईल, नेटवर्क्स, IoT, एम्बेडेड सिस्टीम, 5G, स्मार्ट डिव्हाइस यामध्ये जर का तुमचा इंटरेस्ट असेल तर ही फील्ड तुम्ही नक्की घ्यायला हवी. सिव्हिल इंजिनिअरिंग, बिल्डिंग्स, रस्ते, ब्रिज कन्स्ट्रक्शन, गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज, PWD, कन्स्ट्रक्टर असं तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर ही फील्ड तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आता बोलूयात एक हाय डिमांडेड फील्ड, AI अँड मशीन लर्निंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं भविष्य हे सगळ्यात जास्त डिमांड असणार आहे, याची तुम्हाला आम्हाला सर्वांनाच गॅरंटी आहे. रिन्युएबल एनर्जी, सोलार, वाइंड एनर्जी, ग्रीन जॉबचं फ्युचर खूप उत्तम असणार आहे. सायबर सिक्युरिटी. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे AI किती प्रमाणात बूम आहे. बऱ्याच गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे जेवढ्या चांगल्या होत आहेत तेव्हाच गरज पडणार आहे सायबर सिक्युरिटीची. इथिकल हॅकिंग, डेटा प्रोटेक्शन, एक हाय पेइंग जॉब यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आता येतो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, तुमच्यासाठी नक्की कुठला ऑप्शन योग्य आहे? डिप्लोमा. 10वी नंतर डिप्लोमा 3 वर्ष, यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळून टोटल 6 वर्षामध्ये तुम्ही तुमची डिग्री पूर्ण करू शकता. एक ऍडमिशन प्रोसेस बघूया. 10वीच्या मार्क्सवर आधारित तुम्हाला स्टेट लेवलमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. राज्यातील वेगवेगळ्या टॉप कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. मेरिट बेस किंवा कॅप राऊंडद्वारे तुमचं ऍडमिशन होतं. डिप्लोमा घेण्याचे काही फायदे, लवकर प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं, 3 वर्षांनी तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा मिळू शकता, डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. 11वी-12वी सायन्स आणि MST CET केली तर कसं असणार आहे? तर 11वी-12वी सायन्स 2 वर्ष, यानंतर MST CETचं प्रिपरेशन करून डिग्रीला 4 वर्ष, असे टोटल 6 वर्षांमध्ये तुमची इंजिनिअरिंग पूर्ण होते. आता MST CET म्हणजे काय? महाराष्ट्र कॉमन एंट्रान्स टेस्ट. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स यावर आधारित ही एक्झाम होत असते. स्टेट लेवल तसेच काही नॅशनल लेवलचे कॉलेजेस तुम्हाला यामध्ये मिळू शकतात. याचे फायदे काय माहितीये? स्ट्रॉंग थेरटिकल फाउंडेशन हे तुमचं 11वी-12वी सायन्समध्ये होत असतं. MST CET किंवा JEE अशा दोनही एक्झाम तुम्ही देऊ शकता. जर बेटर कॉलेज ऑप्शन हवे असतील तर एक केअरफुली ऐका. जर तुम्हाला इंडियाच्या टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवायचं असेल, हाय पेइंग जॉब हवे असतील तर तुमच्यासाठी आहे JEE मेन्स. नॅशनल लेवलची एक एक्झाम असते,
NITs, IITs आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तुमचं ऍडमिशन होऊन जातं. यामध्ये तुम्हाला गुड पॅकेजेसच्या ऑपॉर्च्युनिटीज फार असतात. JEE ॲडव्हान्स ओनली फॉर टॉप JEE मेन रँकर्स. IIT इंडियाज बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन मिळवू शकता. एक रियालिटी चेक देतो. 11वी-12वी सायन्स घेतलं आणि MST CET दिली तर डिप्लोमा स्टुडंटपेक्षा तुम्ही फार काहीही वेगळं केलेलं नाहीये. फरक पडतो तो फक्त JEE मध्ये. म्हणून जर 11वी-12वी सायन्स घेत असाल तर JEE हा तुमचा मेन फोकस असायला हवा. आता एक इम्पॉर्टंट पार्ट जो कोणीच ओपनली सांगत नाही, डिप्लोमामध्ये बॅकलॉग. बरेच सिनियर म्हणतात की डिप्लोमा करू नकोस, पण का? डिप्लोमाची एक्झाम सिस्टीम आता आपण समजून घेऊया. प्रत्येक सेमिस्टरमध्ये 2 एक्झाम होत असतात. इन सेमिस्टर जी कॉलेज कंडक्ट करतो, यामध्ये 30 मार्क्सचा पेपर असतो. मिनिमम 12 मार्क्स तुम्हाला हवे असतात. एंड सेमिस्टर ही एक युनिव्हर्सिटी लेवलवरती एक्झाम होते. 70 मार्क्सचा पेपर असतो. मिनिमम 20 मार्क्स तुम्हाला हवे. म्हणजे टोटल 100 मार्क्स पैकी मिनिमम 40 मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी हवे असतात. पण प्रॉब्लेम काय माहितीये? 10वी पर्यंत तुम्ही टॉपर्स होता. 90% मार्क्स अगदी इझिली मिळत होते. फेल म्हणजे काय हे तर कधी माहितीच नव्हतं. पण डिप्लोमामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्स जे की नवीन असतं, वायवा फ्रंट टू फ्रंट समोर उभं राहून तुम्हाला उत्तर द्यायचं असतं. वर्कशॉप प्रॅक्टिसेस, स्ट्रिक्ट इव्हॅल्युएशन, कॉपी करता थोडी येत नाही. बॅकलॉग म्हणजे नक्की काय? एखाद्या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही फेल झाला तर तो सब्जेक्ट पुढच्या अटेम्प्टला तुम्हाला परत द्यावा लागतो. तो म्हणजे बॅकलॉग. बॅकलॉगचे परिणाम माहितीये? मेंटल स्ट्रेस, प्लेसमेंटमध्ये प्रॉब्लेम, डिग्री ऍडमिशनला इश्यू, सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा डाऊन होतो. पण घाबरू नका, बॅकलॉग टाळण्याचे सुद्धा बरेच उपाय आहेत. रेग्युलर स्टडी करा. 2 ते 3 तास मस्त छान अभ्यास करा. प्रॅक्टिकल सिरियसली घ्या. सिनियर्सचं गायडन्स घ्या. प्रिव्हियस इयरचे जेवढे पेपर आहेत ते सॉल्व्ह करायला शिका. आता सगळ्यात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी बरेच लोक हाईड करत असतात. डिप्लोमा पूर्ण केल्यावरती तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं. याला लॅटरल एंट्री म्हणतात. पण ट्विस्ट येतो. सीट रिझर्वेशन स्टॅटिस्टिक्स. इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये लॅटरल एंट्रीसाठी फक्त 15 ते 20% सीट्स ह्या डिप्लोमा स्टुडंटसाठी रिझर्व्ह केलेल्या असतात. उरलेल्या 80 ते 85% सीट्स ह्या रेग्युलर स्टुडंटसाठी असतात. याचा अर्थ काय? खूप मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन. टॉप कॉलेजेसमध्ये एंट्री मिळवणं फार कठीण होऊन जातं. ब्रांच चेंज करणं हे सुद्धा अवघड असतं. एक्झाम्पल घेऊया. एका कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगला टोटल 120 सीट्स आहेत. रेग्युलर ऍडमिशन 100 सीट्स हे फुल झालेले आहेत. म्हणजे लॅटरल एंट्री डिप्लोमासाठी फक्त 20 सीट्स रिकाम्या आहेत. म्हणून डिप्लोमा करताना चांगले मार्क्स लागतात. 80 to 90% पेक्षा जर मार्क्स असतील तर तुम्हाला चांगले कॉलेज मिळणार. 60% पेक्षा कमी असतील तर लिमिटेड ऑप्शन. आता थोडं पॅरेंट्ससाठी बोलूया. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी आत्ताच जस्ट 10वीची एक्झाम दिली असेल तर खरं तर त्याला चांगले मार्क्स मिळतील हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. पण आता करिअरचा निर्णय घेताना एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. डिप्लोमा योग्य आहे जर तुमच्या मुलाला प्रॅक्टिकल वर्क आवडतं, आर्थिक परिस्थिती फार साधारण आहे, लवकर जॉब हवा असेल, अकॅडमिक प्रेशर मुलाला कमी द्यायचंय, 3 वर्षांनी काही ना काही अर्निंग सुरू करायची असेल तर डिप्लोमा इज अ बेस्ट ऑप्शन. 11वी-12वी सायन्स योग्य आहे का? जर तुमचा मुलगा किंवा मुलगी अकॅडमिकली खूप स्ट्रॉंग आहे, IIT, NITचं मोठं ड्रीम आहे, रिसर्च, हायर स्टडी करायचा असेल, कॉम्पिटिशन हँडल करू शकतो किंवा ती करू शकते, तर 11वी-12वी ही बेस्ट चॉईस असेल. चुकीचा निर्णय टाळा. 4 लोक काय म्हणतील यावर निर्णय घेऊ नका. मुलाच्या इंटरेस्ट विरुद्ध जबरदस्ती करू नका. फक्त पॅकेज बघून ब्रांच निवडू नका. मुलाशी बोला, त्याचा इंटरेस्ट समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. तर मित्रांनो, हा होता कंप्लीट गाईड तुमच्या 10वी नंतर डिप्लोमा की सायन्स. हा व्हिडिओ जर का तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.